हाय फ्रेंड, वेलकम बॅक माय चॅनल ब्रिलियंट अकॅडमी. तर स्कॉलरशिपचे आपण जे व्हिडिओ सुरू केलेले गणित विषयाचे त्यातला दुसरा टॉपिक होता आपला 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन, जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलं आणि आपण त्यावरचे आता प्रश्न घेणार आहोत. ओके, आता बघा प्रश्न 1. आता 4 अंकी संख्या आहे. आता आपल्याला वाचन लेखन 5 अंकी संख्यांपासून आहे, पण आपण थोडंसं रिकॅप म्हणून ही 4 अंकी संख्या घेतली. आता बघा संख्या कशी आहे, 9005. ओके, आता मी बोलणार नाही आहे, ही संख्या शब्दात लिहा. बघा आता ही संख्या शब्दात लिहायची तुम्हाला. आता संख्या 4 अंकी आहे. 4 अंकी म्हणजे कसं, तर पहिलं स्थान एकक, दुसरं दशक, तिसरं शतक आणि चौथं हजार. बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की 4 अंकी संख्या म्हणजे वाचन 1000पासून होतं. मग कसं येईल 9000. बघा मी तुम्हाला इथं लिहून दाखवते. 5 काय झाला, एकक स्थानाला आलेला. हा 0 दशक स्थानाला आलेला. अजून एक 0 आहे तो शतक स्थानी आलेला आणि जो 9 आहे तो हजार किंवा आपण सहस्त्र बोलतो. तर बघा मग आता 9000 स्थानाला सहस्त्र स्थानाला आहे, तर वाचन काय होईल 9005. बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ज्या स्थानिक किमतीला 0 आहे त्याचं वाचन होत नाही. आता शून्याचं वाचन कसं होईल बरं, है ना, म्हणून आपण डायरेक्ट 9005 म्हणजे आपण शतक आणि दशक स्थान बोलताना किंवा लिहिताना हे गाळतो. ओके, मग बघा 9005 किंवा 9,005 असं म्हणू शकतो. ओके, तुम्हाला येतं हे लक्षात. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता बघा संख्या 5 अंकी आहे. ही संख्या शब्दात लिहा. बघा आता इथं पण मी तुम्हाला सांगते संख्या किती आहे, 1 2 3 4 5. ओके, आता पहिले आपण संख्यांचे स्थानिक त्यांचे जे स्थान आहे ते स्थान मांडून घेऊया. आता एकक स्थान, दशक, शतक, 4 काय आला हजार स्थानी आला आणि 3 आला 10,000 स्थानी. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हे जे ते एकत्र वाचायचं असते. मग आता 34,000. ओके, येते लक्षात, 34,308. शून्याचं वाचन केलं का इथं पण नाही. दशक स्थानला 0 आहे, आपण त्याचं वाचन केलं नाही. मग आता आपण 34,308. 308. बघा दशक स्थानचं वाचन झालेलं नाही. ओके, आता संख्या दिलेली शब्दात, आता लिहायची आपल्याला अंकात. संख्या वाचा 29,012. बघा 29,012. आता इथं हजार स्थानचं वाचन आहे आणि डिरेक्टली 12 म्हणजे दशक एकक. 12 म्हणजे 1 आणि 2, दशकला 1 आणि एककला 2. मग आता इथं कोणतं स्थान स्किप झालं आहे, येतं आहे का लक्षात? बरं आपण बघूया. चला 29,000. ओके, आता 12 कुठं आलं, डायरेक्ट दशक स्थानला 1, एकक स्थानला 2. मग आता मधलं काय राहिलं, शतक स्थान. 29,012. 29वर जोपर्यंत पुढे 3 अंक होत नाही तोपर्यंत 29,000 होणार नाही. आपण जर 0च लिहिलं नाही, 29 आणि 12च लिहिलं तर वाचन कसं होईल, 2,912 असं होईल. येतं आहे का लक्षात? ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. बघा आता हा प्रश्न बघा, प्रश्न नंबर 4. 100चा पाव, पाव भाग म्हणायचं आहे मला, सॉरी. 100चा पाव भाग आणि 1000चा अर्धा भाग. 100चा पाव भाग आणि 1000चा अर्धा भाग यांची बेरीज किती? आता बघा यासाठी मी तुम्हाला थोडं अजून आपण नवीन शिकूया. तर 100चा पाव भाग म्हणजे, आता पाव भाग म्हणजे बघा मी तुम्हाला आता हे पावच्या खाली दाखवते. समजा हे 100 आहे, म्हणजे 100%. एक भाकरी आहे 100%. पाव भाग म्हणजे किती, असा एक चतकुर भाग म्हणतो आपण, हा म्हणजे पाव भाग. मग 100चा पाव भाग बघा, 100चे काय केले इथं 4 भाग. मग 4 भाग म्हणजे 25 25 25 25 25 चोक 100 होतात. ओके,
म्हणजे 100चा पावभाग म्हणजे किती आले आपले 25. एवढं येतं आहे लक्षात. ओके. आता 100चा अर्धा भाग बघूया. अर्धा परत ही 100% भाकरी आपली. ओके. आता हिचा अर्धा भाग. अर्धा भाग म्हणजे एका भागाचे 2 भाग केलेले हा. ओके. आता 100चे 2. आता 100 रुपयाच्या नोटेच्या तुम्ही 2 50-50 घेतले तर किती होतात 100. म्हणून अर्धा भाग किती आला 100चा तर 50. ओके. आता पाऊण. पाऊण म्हणजे किती चला बघूया. बघा पहिले आपण या भाकरीचे 4 भाग केले. ओके. पाऊण म्हणजे 1 पाव भाग 1 अर्धा भाग. येते लक्षात. किंवा तुम्ही असंही करू शकतात की पाव भाग 3 पाव भाग घेतले. पाऊण म्हणजे 75% असं म्हणतो आपण. बघा हा भाग एक केला म्हणजे 25. हा भाग आता केला निम्मा झाला का नाही म्हणजे अर्धा म्हणजे 50. आणि हा भाग किती आले 75%. 100चे 4 भाग केले त्यापैकी 3 भाग म्हणजे किती 75. 100चे पाऊण. 100चा पाऊण भाग म्हणजे किती 75. आणि 100चा पूर्ण म्हणजे हा पूर्ण 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 म्हणजे पूर्ण 100%. ओके. 100चा पूर्ण हा 100च येतो. आता बघा सव्वा. सव्वा म्हणजे काय मित्रांनो 1 पूर्ण आणि 1 पाव म्हणजे सव्वा. बरं का. मग आता इथं आता मला किती भाकऱ्या काढाव्या लागतील इथं तर 2. ओके. 2 भाकऱ्या काढल्या. सव्वा म्हटलंय म्हणजे 1 भाकरी पूर्ण. आता ही भाकरीचे केले 4 भाग आणि यातला पाव भाग. आता हा झाला सव्वा. सव्वा म्हणजे मग किती आलं 1 भाग पूर्ण म्हणजे 100 आणि 1 पाव भाग म्हणजे 25. मग किती आलं 125. आता दीड. बघा तर दीड व्हायला पण आपल्याला 2 भाकरी कराव्या लागतील. 1 पूर्ण. आता दीड म्हणजे दुसरा भाग अर्धा म्हणजे 50% म्हणतो आपण. मग 1 पूर्ण आणि 1 अर्धा हा झाला दीड. किती झाले 100 आणि 50 150. ओके. हे कळलं तुम्हाला पाव अर्धा पाऊण सव्वा दीड. आता जसं हे 100चं होतं सेम तसंच असतं 1000चं. आता बघा 1000 आहे. 1000चा पाव भाग म्हणजे 1000चे आपण 4 भाग केले त्यापैकी 1 भाग तर किती होतात ते 250. ओके. 1000चा अर्धा भाग म्हणजे मग किती 1000 रुपयाच्या जर 500 रुपयाच्या 2 नोटा घेतल्या आपण तर किती होतात 1000 रुपये. म्हणजे निम्मा भाग किंवा अर्धा भाग काय आला 500 रुपये. आता आहे बघा इथे सिंपल आहे. इथं 100 आहे इथं 1000 आहे. 1000 म्हणजे 3 शून्य आणि 100 म्हणजे 2 शून्य म्हणजे इथं 2 आहे इथं 1 वाढलेला आहे. तसं प्रत्येक संख्येवर 1-1 वाढतं आहे बघा जादू है ना. आता इथं 1000चा पाऊण भाग म्हणजे 250चे 3 भाग म्हणजे किती आलं आता तुम्हाला सांगायला सोपं आहे 750. आणि 1000चा पूर्ण भाग म्हणजे पूर्ण 1000. ओके. आता इथं पण सोपं 1000चा सव्वा भाग. सव्वा भाग म्हणजे 1000 आणि 1 पाव भाग. 1 पूर्ण भाग आणि 1 पाव भाग है ना. 1 पूर्ण भाकरी 1 पाव भाकरी किती झालं 1250. 1250. आणि आता 1000चा दीड भाग म्हणजे 1 पूर्ण आणि 1 अर्धा 1500. हे कळलं तुम्हाला. ओके. हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे समजून घ्या म्हणजे ट्रिकी जे प्रश्न असतात जे कठीण प्रश्न त्यात तुम्हाला हे कामी येईल. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. ओके. ठीक आहे. आपण पुढे बघूया आपल्या प्रश्नाकडे जाऊया. हे राहू देते मी तुम्हाला. ठीक आहे साईडला. 100चा पावभाग. आता आपण बघितलं 100चा पावभाग किती 25 आणि 1000चा अर्धा भाग. आता 1000चा अर्धा भाग बघितला आपण 500. बेरीज केली तर किती होतं 5025. ओके. येते लक्षात. ठीक आहे. पुढं बघूया. आता पुढचा प्रश्न स्थानिक किमतीचा आहे. आता
खरं तर मी तुम्हाला स्थानिक किमती अजून शिकवलेल्या नाही, आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, पण तरीही आपण हा प्रश्न एकदा सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. आता संख्या दिलेली 52,523. तर या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक. आता पहिले आपण स्थान ठरवून घेऊया. बघा, एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. पहिले संख्या टाकून घेऊया. एकक स्थानी 3, दशक स्थानी 2, शतक स्थानी 5, हजार स्थानी 2 आणि दशहजार स्थानी 5. संख्या काय झाली आपली? 52,523. ओके. आता संख्येतील हजार स्थान काय? हजार स्थानी 2 आहे हजार स्थानी. ओके. हजार स्थानी किती आहे? 2. आणि आता आपल्याला काय सांगितलं? आता आपण दशक स्थान नंतर बघू, पहिले हजार स्थानाचं करूया. मग हजार स्थानाच्या अंकातील स्थानिक किंमत. आता ही किती स्थानिक किंमत काय आली मग या दोनाची? 2000 स्थानाला आहे म्हणजे दोनाची स्थानिक किंमत आली 2000. म्हणजे दोनावर किती शून्य? 1 2 3. ओके. आता आणि दशक स्थानच्या, आता दशक स्थान कोणतं? एकक, दशक. हा 2 आता खाली उतरवूया. आता याची स्थानिक किंमत काय आली? दशक म्हणजे येतं आहे का लक्षात? 20. ओके. मग आता या स्थानिक किमतीतील फरक. आता फरक या शब्दाचा अर्थ काय मित्रांनो? तर फरक म्हणजे वजाबाकी. येते का लक्षात? यांची करायची आपल्याला वजाबाकी. शून्यातून शून्य गेला 0. शून्यातून 2 जातं का रे? नाही जात. काय करावं लागतं आपल्याला? 0 वर घ्यावा लागतो. याच्याकडून 1 मागावा लागतो. आता याच्याचकडे 1 नाही, पण मग आता तो काय करतो? याच्याकडून हा आधी 1 घेतो, हा वर जातो, याच्याकडून 1 घेतो, म्हणजे इथं उरला 1. आणि हा आता काय करतो? स्वतः 9 बनतो आणि याला 1 देतो. मग आता 10तून 2 गेले 8. इकडे 9चे काय उरले खाली? 9. आणि आता एकाचं काय आला? 1. मग आता यांच्या स्थानिक किमतीतील फरक काय आला? 1980. येतंय लक्षात? ठीक आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी हे पण एक इम्पॉर्टंट शिकवलेलं आहे आणि स्थानिक किमतीची एक सुरुवात केलेली आहे आपण. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किमती म्हणजे काय, त्या कशा काढायच्या वगैरे सारं मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शिकवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या ब्रिलियंट अकॅडमी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.